आता पुन्हा एकदा पावसासंदर्भातली पाहूयात। मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। कुर्ल्यामध्ये पाऊस होतोय, सांताक्रूज, अंधेरी या परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय, तर इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडे। जुई, आपण पाहतोय ब्रेक घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे, जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। कुठल्या भागात सध्या पाऊस होतोय आणि काय स्थिती आहे पावसाची? अगदीच वैष्णवी, आपण पाहतोय की पावसाने जरा विश्रांती घेतली होती, मात्र एका विश्रांतीनंतर पावसाने आता कमबॅक केला आहे। पाऊस कुठे कुठे सुरू आहे तर सध्या दादरमध्ये पाऊस सुरू आहे। उपनगरात म्हणजे बँड्रा असेल, अंधेरी असेल, माहीम, माटुंगा, बोरिवली, कांदिवली या भागांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे आणि पाऊस पडतोय आणि अगदी पहाटेपासूनच या पावसाने हजेरी लावली आहे। खरं तर हवामान विभागाने अंदाज दिला होता की 18 ते 19 जुलै नंतर पावसाचं पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल आणि त्यानुसार आपण पाहतोय की काल देखील काही भागांमध्ये पाऊस पडला। इतका मुसळधार नव्हता, परंतु पावसाने हजेरी लावली होती। परंतु आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसाचं कमबॅक झालेलं आहे। खरं तर शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल, या पावसाची आतुरतेने वाट पाहत होतं, कारण का गरम होत होतं, पाऊस नव्हता, त्यामुळे प्रचंड उकाडा वाढला होता, वीज देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे यूज होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये सगळेजण पावसाची आतुरतेने वाट बघत होतं। विशेष म्हणजे शेतकरी त्याच पावसाने आता कमबॅक केलं आहे। मात्र आता हवामान विभागाने जो अंदाज दिला आहे तो अंदाज असा आहे की पुढील 3 तासासाठी मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल या भागांसाठी येलो अलर्ट दिला आहे आणि पुढील 3 तास या पावसाची जी संततधार आहे ती देखील अशीच राहणार आहे। वैष्णवी, निश्चितच जुई, त्यामुळे आज नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडणार असं दिसतंय। धन्यवाद जुई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।